10 9 8 7 6 5 4 3 2 1 13 ऑगस्ट 1947 लाहोर. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून महर्षी दयानंद महाविद्यालय सविनय सादर करीत आहे आचार्य अत्रे यांच्या कथेवर आधारित एकांकिका बत्ताशी. नाट्य रूपांतर ओंकार राऊत. दिग्दर्शन स्वप्नील हिंगडे, ओंकार राऊत. संगीत अभिजित पेंढारकर. प्रकाश योजना अमोक फडके. नेपथ्य समीर तोंडवळकर. गीते ऋषिकेश कोळी. वेशभूषा अश्विनी कोचरेकर. नृत्य राकेश शिर्के. महर्षी दयानंद महाविद्यालय सविनय सादर करीत आहे आचार्य अत्रे यांच्या कथेवर आधारित एकांकिका आणि एक मोटार काही हिंदू आणि शीख लोकांना घेऊन लाहोरातून कुसूरच्या दिशेने निघाली. कुसूर हा लाहोर जिल्ह्याचाच एक भाग, पण त्याचा समावेश आता हिंदुस्थानात झाला होता. सदाची कुसूर असून किती दूर? 50 मिनिट म्हणजे 2-2.5 तास करतो. स्वामीजी कोण? लालाजी? हाजी. सत श्री अकाल स्वामीजी. नमस्ते लालाजी, तुम्हीच आहात का? हो मीच. आणि ही माझी बायको स्वरूपा देवी. आणि हे स्वामी सच्चिदानंदजी, आपल्या शहर काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट. लालाजी, मेयो रोडवर दागिन्यांची पेढी असलेले तुम्हीच का ते? हाजी, पण पेढी आहे नाही ठीक. हो तेच लाला राम स्वरूपजी, आमच्या शहर काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी. नमस्कार स्वामीजी. नमस्कार लालाजी. मी प्रोफेसर घाटपांडे, लाहोरच्या सरकारी कॉलेजात इतिहासाचा प्राध्यापक आहे. आय मीन होतो. आणि ही माझी बायको. हो, मी ओळखते सुंदराबेनना. या आमच्या महिला मंडळाच्या या वर्षीच्या सेक्रेटरी निवडल्या गेल्या होत्या. हो, नमस्ते. हॅलो स्वामीजी. कॉम्रेड चौधरी. कॉम्रेड? हो, तुम्ही या गाडीत असाल असं वाटलं नव्हतं. काय करणार आता? काँग्रेसचे हायकमांड जर या मोटारीतून पळून जात असेल तर मग आमच्यासारख्या कम्युनिस्ट लोकांनी करायचं तरी काय? रेड व टोमणे मारण्याची ही परिस्थिती आहे. आय अग्री. पण ही परिस्थिती तुमच्याच लोकांमुळे उद्भवली. कॉम्रेड चौधरी, आमच्या नेत्यांना दोष देऊ नका. जिना मागे झटला त्याला गांधीजी तरी काय करणार? हो, गांधीजींचं आम्हाला सांगा नका. सरदार पटेलांबरोबर काय झालं ते ठाऊक आहे आम्हाला. मला नेहमी अर्धवट तुम्ही आम्हाला शिकवलं का? समजलं का? आम्हाला सांगा.
थांबाच ना सर. कम्युनिस्ट लोकांना नेहमी अर्धवटच माहिती असते. हो सरदार पटेलांनी त्यांचा सपोर्ट नेहरूंना का दिला? अहो ते त्यांना मनापासून वाटत होतं. तसंच काहीतरी खोटं पसरवलं लोकांना. अहो तुमच्या दाखवायच्या स्वतंत्र पाकिस्तान मिळणार म्हणून या माणसाची डोके फिरले आहेत काय? काय करायचं कसं वागायचं याचा अंदाजच राहिला नाही त्यांना. वरची जवळपास सगळी दुकानं त्यांनी जाळली. मी कसा त्यांच्या तावडीतून निसटून आलो माझं मलाच कळलंच. आम्ही तरी काय करणार? ठरवलं आपल्या देशात जायचं. ते राहिलो तर मेलो, वाचलो तर ह्यांची आजी आजी करावी लागणार. असं इथे सतत बातत राहावं लागणार. कधी कोण मारायला उठायला कळणारच नाही बघा. Myself P. Subramaniam and she is my wife Sangama. अजून कोणी आहे का गाडी? पुणे आहे का? कुछ जाने वाले आप नहीं जाए. सबका सामान के साथ बाहर निकालो. चलो सब लोग नीचे. आम्ही लाहोरचीच लोक आमचं कुणाशीच काही भांडण नाही. उलट हिंदू आणि मुसलमान हे भाई भाई आहेत. असंच आम्ही सगळे आजी आजी आणि मोठ्या नेत्यांच्या भांडणात आपण का आपले वो सब हम नहीं जानते. कैप्टन साहब आएंगे तब उनसे बात करना. चलो. तरी तरी किती वेळ लागेल? आए आए चलो. तो कॅप्टन साहेब येईपर्यंत थांबण्याला गत्यंतर नाही. कुठं सरदारजी? स्वामीजी अहो तो कॅप्टन साहेब बरा माणूस असेल तर ठीक आहे. हो पण सैतान निघाला तर बोलू नका. बट दिस इज प्युअर हरासमेंट. हे बघा हे दिवस आमच्यासारख्या लोकांना स्वतःच्या देशात जाता यावं म्हणून आहे. आणि हिंदुस्थानातून मुसलमान येतात इथे लक्षात ठेवा. शांत व्हा. आपल्या कम्युनिझममुळे आपण सगळेच मारले जाऊ. बघा ही वेळ तुमच्या काँग्रेसमुळे आले. काँग्रेसमुळे आले. काँग्रेसचा समाज आहे. काँग्रेसचा सपोर्ट.
आता ही वेळ आहे का हो मांडायची? पण स्वामीजी सरळ सरळ सांगितलं 15 ऑगस्टच्या आधी आपल्याला हवा तो स्वतंत्र देश आपण निवडू शकतो म्हणून. अहो पण आवड निवड करायला आपण काय आता इथं त्यांनी आपल्याला मारलं तर त्याचा काय फायदा आहे का? त्यापेक्षा त्यांच्या अंगाने घेऊया ना. म्हणजे झालं तो इथे राहायचंही नाही आणि तिथे जायचंही. तुम्ही लोकांना कधी कुठे काय बोलायचं हे कधी कळणार देऊ. आता आम्हाला कळत नाही. हा? बरोबर नाहीच कळत तुम्ही आम्हाला शिकवलं का? तुम्ही जरा शांत बसा. अहो, काय बोलता तुम्ही? सब लोग लाइन में खड़े हो जाओ. चल चल ये क्यों वैसे बैठी है? चल कहाँ चल इधर आ. पता नहीं चला. काय करते मला कशाला कुठं बोलताय का घेऊन आला एवढाच नाही. हा मला मी काय विचार कनालाची मान कॉम्रेड कोण आहे? कॉम्रेड काय विचारतोय मी स्वतः काय प्रकार कोण आहे? बत्ताशी. तिचा गौरवर्णाचा आणि लाल ओठांचा हसतमुख चेहरा बघून माणूस बत्ताशासारखा विरघळून जाईल. म्हणूनच तिला बत्ताशी म्हणावयास कोणीतरी सुरुवात केली असावी आणि मग पुढे तेच नाव प्रसिद्ध झालं, बत्ताशी. अनारकली रस्त्यावर तिचं 3 मजली घर होतं. मोठमोठ्या जहागीरदारांच्या गाड्या हमेशा तिच्या घराखाली उभ्या असायच्या. शम्मा है बुझने वाली, रात है ढलने वाली. शम्मा है बुझने वाली, रात है ढलने वाली. सुन ले परवाने, सुन ले परवाने के अब चाह निकलने वाली. शम्मा है बुझने वाली. कल से आए एक भी हिंदू या सिख दिखाई दिए. खुदा कसम एक एक को काट के रख. दफा हो जाओ यहाँ से. यूसुफ भाई क्या चला था यार? कहा था ना हिंदू और सिख यहाँ नहीं आने चाहिए. क्या था ये? यूसुफ मैं समझा था उससे. कब? क्या तुम भी काफिर बन गए? नहीं यूसुफ भाई, ये हमारा मुल्क है. मैं समझता हूँ उनसे. बत्ताशी यापुढे इथे फक्त मुसलमानच आहे. असं कसं होईल भाऊ? अगर हमीद मियां नहीं होते ना तो कब का काट देता. एक बार कहा ना तुमसे, हिंदू और सिख यहाँ. नहीं आएंगे, नहीं आएंगे.
होशियार तुला किती वेळा सांगायचं याला हात नाही लावायचा. हा माझा प्रश्न आहे. सिद्धू आणि श्री तिथे येणार नाही हे मी मान्य केले, पण आता याला मध्ये घेऊ नका. समजावं या मुलात या नाही झाले भाईजाने काय बोलले? बरोबर बोलतायत ते. भाईजान पाकिस्तान और यहाँ ये नहीं चलेगा. आधी पण ऐकत होता. पहले की बात अलग से बनता है हाँ? पण आता हे नाही काय. नाही भाईजान, मी याला नाही सोडू शकत. हो लहानपणापासून याच्या प्रेमात आहे मी. पाकिस्तान में है क्या तू इससे प्यार करे. जब प्यार हुआ तब ये हिंदुस्तान का परत या भूमीला हिंदुस्तान म्हणालीस ना तर जीव घेईल. भाईजान आपने मुझ पे हाथ उठाया. हा कारण हा देश आमचा आहे मुसलमानों का आणि हे हिंदूंचे भगवान इथे चालणार नाही. भाईजान आधी कधीच काही बोललं नाही. मग आता चला. कारण या हिंदूंनी ना हत्या केली माझ्या मुसलमान भावांची. हमारी औरतों का बलात्कार. अरे तू और काट के फेंक रहे हैं मस्जिद के सामने. आणि त्याचा बदला आम्ही घेणारच. भाईजान पण याने कोणाचंच काही वाईट केलं नाही. उलट भलंच केलंय याने माझं. मी नाही याला सोडणार. चुप साली नंदी. रणदी हीच रणदी एकदा एका गिरायकाच्या प्रेमात पडली होती. तेव्हा ही ओरडली, म्हणाली एक वेश्या आहेस ना, मग प्रेमात पडणं तुला शोभा देत नाही. लोक तुझ्यावर नाही तुझ्या शरीरावर प्रेम करतात. वाईट वाटतं. पण हे सगळं जेव्हा मी याला येऊन सांगितलं ना, हसलं माझ्याकडे बघून. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं माझ्यासाठी. अरे तू तर कधी मला स्पर्शही नाही केला, मग एवढं प्रेम कसं करतोस माझ्यावर. तेव्हा काय म्हणायला माहिती, प्रेम फक्त नजरेतूनच होतं. जगाने तुझं प्रेम नाकारलं म्हणून काय झालं. मी आहे ना तुझा प्रश्न. तू माझी राधा. राधा बनेली. हिंदू बनेगी तू. मला नाही म्हणायचंय काय, मला फक्त याच्या बरोबर राहायचंय. बघतोच कशी लागते. नाही भाईजान. ठेवतो इथे. ठेव. आखिर तूने इसे चुन लिया. हो
कारण आम्हा दोघांमध्ये जर तुमचा धर्म येणार असेल ना तर नाही राहायचं मला इथे. अच्छा, हिंदुस्तान जय हाँ? अच्छा, ऐलान के वक्त हम सब हिंदुओं को मारने वाले हैं। अगर तब तो मुझे दिखी ना तो अल्लाह कसम शुरुआत तुझसे करूंगा। निघ. किसना क्यों बोल दिए मजहब से मजहब में यूं टूटने की बात। थम गई सरहद पर बिरहा से बिरहा में यूं सिमटी हुई रात। हो गए तुम दूर दूर आँखों से ओझल क्यों आंसुओं में भीग जाए हाथों का आंचल यूं। हो किसना क्यों बोल दिए मजहब से मजहब में यूं टूटने की बात। बत्ताशी बत्ताशी यशाई ओ आना हिला काय गरज आहे लावून सोडून यायची आपल्या बरोबर? हिला बोल कशाला मारताय? वेशीला कसला आलाय धर्म आणि जात? काय ही खाण इतका वेळ आपल्या बरोबर? अयो हो मगाशी आमच्या हिच्याकडे प्यायला भाडे मागत होती ही. नाही, पण ही नाही. हे बघा कोणी तिला पाणी द्यायचं. अहो पाण्याचं जाऊ द्या हो, पण इतका वेळ एका व्यक्ती बरोबर आपण प्रवास करत होतो. हळू बोला ना, आपल्या बायका ऐकतील. हळू काय बोला हा, हळू काय बोला. आमचा धर्म भ्रष्ट करते की काय? शी 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 शी. रामकृष्ण. पण मी काय म्हणतो, त्या बाईला या मोटारीबद्दल सांगितलं कोण? सरदारजी सरदारजी कुठे आहे तो सरदारजी? तो सरदारजी कुठे आहे? सरदारजी सरदारजी तू आधी कुठे आहे? सरदारजी. तो स्वामी जी अंदर गए थे तो आएंगे कैप्टन साहब छोड़ेंगे तब आएंगे चलो तशी काही ती वाईट नाहीये हो. जर तुम्हाला ती इतकी छान वाटत असेल ना तर तुमच्या सोबत घेऊन जाते का? आमच्या सोबत नको.
आमच्या काम चालली. मग आम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही कोण लालाजी? लालाजी सुधारल्यानंतर ही बाई आपल्यासोबत नको. नाही नकोच. असणारच आहे ती. या खाणीला आपण इथेच ठेवून जाऊ. काय कॉम्रेड? हो. पण त्या सरदारजीने तिला आणलं का? कुठे आहे तो सरदारजीला? तो सरदारजी कुठे आहे? अरे मी म्हणतो आपण म्हणजे हे आपण आज धर्म भ्रष्ट केला असता. कुठे आहे तो? काय हो? तिच्याकडे बघून पुरुष काय बोलत असतील एवढं? त्यांना आता ठाऊ. असं कसं? मला ना काहीतरी घोळ वाटतो. थांबा, विचारते. अहो, अहो कैलाश ना वेश्या आहे ते. कोणाचं मोठं आहे? अहो कसा बोलता? अहो आता तरी काय हो? तिच्याकडे बघून तुम्ही काय बोलता एवढं? कोण आहे कोणी? काय काय? बोला. काय? काय काय? PROS. विश्व! अहो, विश्व ही काय? आता ही मेली कशाला येते लावून सोडून आपल्या बरोबर? काय हो? मला तरी आधीच ठाऊक असं की पेशा आहे तर ह्या मोठाने तुम्ही मुळी काढत असते. तुम्ही थांबा. मी बोलते. ए बाई, तुझं सामान घे. अगं घे ना लवकर. बोलायची काम वाटते. अरे देवा, आमच्या सामानावर ठेवलं. गोपुत्र आहे का तुमच्या ते? काय? थांबा. अगे लांब हो. अगं जा. अगं जा ना. आऊ. ही आपल्या सामानाबरोबर होती. हिने काही चोरलं तर नसेल ना? या हे आले. तू मला तू आमच्या पंक्तीत बसवलंस. हिंमत कशी झाली रे तुझी? तुझी देखील उसे भी हिंदुस्तान जाणार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्यालाही हिंदुस्थानात जायचंय का? हो घाटपाटी. तुम्हाला खूप कोण काय होते हिंदुस्थानात जायचंय मग तुझ्या बाजूला बसवायचं ना. आमच्या बाजूला का? आणि असं या घडीला हिंदुस्थान आपलं करणार नाही. नाही करणार. जनाब नाही ना ते. ही कशी कोणाची बहीण असेल? राणी साली. अरे ना, हिंदुस्तान ले जाने के लिए ना उसने मुझे अंगूठी दी है. बापाच्या पैशाचे दे. त्याचं बाप तुलाही लागलाय.
आणि आता आपल्याला कैप्टन साहब ने अंदर बुलाया है। त्यालाही कळलं असेल गोष्ट आहे ती. अहो पण तो तिला मारणार नाही ना. मारू दे मारू दे. वेश्येचं काय घेऊन बसलं हे बघा लालाजी आपला जीव सुटला पाहिजे बघा तिचं काय व्हायचं ते होते कॉम्रेड कळतंय मला, पण एवढा वेळ स्वामीजींची आतमध्ये बोलणं तर काय सुरू आहे आणि हिलाही आत बोलवलं. स्वामीजी काय झालं? स्वामीजी आपण इकडे बसून बोलू. स्वामीजी काय झालं? त्याला भक्ताशिवाय म्हणजे मुलाची त्याला भक्ताशी हवी आहे. हे तर खूप सोपं झालं. ती तर वेश्याच आहे. आज त्या कॅप्टनच्या मुस्काटीत मारली आहे. त्या कॅप्टनने मला स्पष्ट शब्दात सांगितलं, आज रात्री जर त्याला बत्ताशी मिळाली नाही तर उद्या सकाळी पाकिस्तानचा झेंडा उभारण्याच्या तुला सगळ्यांच्या रक्ताचा सडा इथे शिपडेल. बत्ताशी, कैप्टन साहब ने अंदर बुलाया है अभी. नहीं आऊंगी, कभी नहीं आऊंगी. चलिए हम समजा से जाओ. हे बघा भाई, असं करू नये. फार मोठे अधिकारी आहेत ते. हे बघा, त्यांनी बोलवलं तर गेलंच पाहिजे. नाही बोलून कसं चालेल? अशी असं का करते आता? हे तू सांगतो, हे बघ तुला मगाशी पाणी हवं पण आहे बघ, हे पाणी पी. त्याने तलवारीने माझे 2 तुकडे जरी केले ना तरी जाणार नाही. लालाजी काय बोलते ही बाई, कळत कसं नाही, मारून टाकलं तो आपल्याला समजव ना. तिला आपल्या काय स्वतःच्या जीवाची काही पर्वा नाहीये. बघा लालाजी, आपण बायकांना सांगून बघूया का? नाही, स्त्रियांकडे सहानुभूती मिळवण्याची क्षमता जरा जास्तच असते ना. एकत्र आम्ही सगळे हिंदुस्थान देशाने केली आहे ना, तुमची अंगुठी ती. लालाची अंगुठी तुम्ही आम्हा सर्वांपेक्षा वृद्ध आहात. हो, पवित्रही हो, आहोत. हो, हो, हो. तुम्ही जर तिला समजावून सांगितलं तर ती नाही म्हणते. तुम्ही हे सांगता, तुम्ही माझ्या वार्धक्याची आणि चारित्र्याची थट्टा. नाही स्वामीजी, माझं असं म्हणतं नव्हतं. ऐका स्वामीजी,
मी जाऊन बोलू का बत्ताशी दिवशी? पण लागत थांबा नाही जा. बाई आम्ही तुमच्याकडे निर्वाणीची विनंती करायला आलो. आपल्या सगळ्यांचे प्राण सर्वस्वी तुमच्या हातात येतो. मला माझ्या काळाची पर्वा नाही आणि तुमचे प्राण वाचवण्यासाठी मी माझ्या अब्रूची राख रांगोळी का करू? तुमचे विचार एवढे बदलले असतील याची कल्पना नव्हती. तुम्ही काय म्हणताय ना येत आहे माझ्या लक्षात. मी एक चांगली बाई नाही, वेश्या आहे. पण वेश्येलाही देशप्रेम असतं, धर्म असतो. हा माझा देव. आजवर कुणीही मला माझ्या धर्माची जाणीव करून दिली नव्हती. पण कुणीतरी मला नाही सोडली आणि माझा देव नीतीच्या पलीकडे आला. त्याची अशी विटंबना. जर या भूमीवर मला जागा नाही तर मी ते राहणार नाही. आणि केवळ धर्माच्या बळावर देशाचे 2 तुकडे करणाऱ्याला मी स्पर्श सुद्धा करू देणार नाही. त्यापेक्षा आधी तुडी मारेन मी. बघा बाई, आम्ही तुमचे भाऊ आहोत. देश बांधव आहोत आणि आमचे प्राण वाचवायला तुम्हाला एवढं करायला काय हरकत आहे? अहो देशाच्या आणि देश बांधवांच्या रक्षणासाठी आहुती देणार आहे ना खूप मोठी पदवी मिळते. शहीद शहीद म्हणतात त्यांना. म्हणजे तुम्ही अहो तुम्ही तुम्ही आणि तुमचे कार्य हिंदुस्थानाच्या इतिहासात नोंदवलं जाईल. ते इतिहासाचा प्राध्यापक या नात्याने तुमच्या या कार्याची प्रत्येक वेळी मी उजळणी करत राहील. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी मी सांगत राहील बत्ताशीची. आम्ही जे कार्य तुम्हाला करायला सांगतो ते वाईट मान्य आहे, वाईट मान्य आहे, पण त्याचा हेतू चांगला आहे. अहो श्रीकृष्णाने तुमच्या श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले? हेच तर सांगितले. आपल्या माणसांवर वार करणे वाईट. हा पण जर त्याचा हेतू चांगला असेल तर त्या कृतीचे समर्थन करायलाच हवे. आणि एखादे चांगले ध्येय साधण्यासाठी वाटेल त्या साधनांचा अवलंब करायला काय हरकत आहे? आणि आमच्या सगळ्यांचे प्राण वाचवणं ही फार मोठी अहिंसा. वा दादाजी वा. अहो बघा तुमच्या या अहिंसक कृतीमुळे पहिल्यांदाच काँग्रेस आणि कम्युनिस्ट विचारांचा सुवर्ण मध्य निघालाय. आणि तुमचे बलिदान आमचे नुसते प्राण वाचवणार नाही तर त्याचे भविष्यात फार मोठे फायदे होतील. काय दादाजी? प्रश्नच नाही. यापुढे तुमची वेश्या म्हणून गणना केली जाणार नाही. कोण बोललं बेटा? कोण मी स्वतः फार प्रयत्न केले त्यासाठी की आपल्या देशासाठी देश बांधवांसाठी काहीतरी करावं, पण कधी संधीच चालून आली नाही. पण यांना
अन्ना म्हणजे लकी. बत्ताशीजींचं नाव अख्खा हिंदुस्थान लक्षात ठेवत असं काहीतरी सुचवा ना. हा आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवण्याचं एका स्त्रीने करणं याहून मोठी भाग्याची गोष्ट काय असेल सांगा. बत्ताशी जे ऐका ना, हे बघ, तुम्ही आज जा माझ्या पावसात जीव घेईल. तिला तुमचं नाव कसं माहित? अहो ते बोला लवकर. ते महत्वाचं आहे का? ही आज जाणं आता महत्वाचं आहे की नाही ते बोलतोय. थांबा जरा. म्हणजे तुम्ही हिच्याकडे गेला होता? नाही हो कॉम्रेड, मी तुमच्याबरोबर बोलतो. हे बघा अहो देशाच्या बांधवांच्या रक्षणासाठी अशा आहुती देणाऱ्या बऱ्याच स्त्रिया होऊन गेल्या. बऱ्याच स्त्रिया होऊन गेल्या. म्हणजे राणी लक्ष्मीबाई काय केलं? लढल्या कोणासाठी? देशासाठी, देश बांधवांसाठी. हो, तसेच राणी ताराबाई. अनेक स्त्री आहेत. एकाची नावं सांगू. राणी ताराबाई, आम्ही बोलू का? ताई, अहो या तर राण्या झाल्या, पण सावित्रीबाई फुले, अहो त्यांनी स्त्री शिक्षणासाठी शेणाचे गोळे स्वतःच दिले, पण शेवटी महान कोण ठरल्या? अहो त्याच. आणि हे बघा तुमच्या बाबतीतही तसंच घडणार आहे. मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. अहो असं का करला? एका स्त्रीची अवहेलना झालेली पकडेल का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला बघले जयावनी मोठी बनवून तयारी यातना कठीण तुम्हाला शोधावंच लागणार आहे. कारण तुम्ही महान आहात आणि यांना वारे घेण आणि बरं नका ते प्राण वाचवणे म्हणजे खूप पुण्य. एवढं पुण्य घेऊन स्वर्गात जाशील का बाई? तू सुंदराबाई देखील काय त्या लिहितील तुमच्याबद्दल. काय सुंदराबाई? हो नक्की. वाटल्यास महिला मंडळामध्ये तुमच्या नावाचा पुरस्कार देऊ. कोणता देव्या? शौर्य पुरस्कार. वा, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? मला हे घाण कपकार म्हणून सांगायला घाणच असली का? अगं मेरी अक्का आयुष्य गेलं तुझं हे करण्यात आणि मोक्याच्या वेळी तुला हे करायला घाण वाटत आहे का? मी जाणार नाही. अगं पाप लागेल तुला पाप. नंतर तुला जागा मिळणार नाही. मी जाणार नाही. अगं चिडे जागा तिला तुझ्या शरीराला. ओळखतेस काय तुला? कैप्टन साहब गुस्से में शराब उनके जहन पे हावी हो चुकी है. आपको जो कुछ भी करना है वो जल्द से जल्द कीजिए.
कल ऐसे ही एक परिवार को मार दिया, 6 गोलियां मारी है हर एक के सीने। आपकी हालत तो उससे भी बदतर है। समझाइए, समझाइए। माझे सगळे दागिने गेला, मला सोडून जे काय बोलत त्याची माफी मागतो ना, हे सगळे घे पण चाला ना आतमध्ये. बाई, आम्ही तुमच्या पाया पडतो. आम्हाला एवढं बोलत नाही. फक्त तुम्ही मला त्या सैतानाकडे जायला नाही सांगितलं. अगं, पण मी तसं तुला आज जा असं म्हटलं नाही, तसंच आज नको जाऊस असंही म्हटलं नाही. ही पापी आहे. ही सगळी लोक पापी आहेत. परमेश्वर या पापाबद्दल कधीच क्षमा करणार नाही. तुझं पोरी तो बरंच कर. अगं, तुझ्या कृष्णाने 16,000 बायकांचं रक्षण केलं. तुझं रक्षणही तो करेलच. हा? मी आयुष्यभर लोकांना धर्माचे उपदेश देतात, पण आज जेव्हा धर्माचं पालन करायची वेळ आली आहे तेव्हा ते मला समजच नाही. आज एक तो शकत माणूस कोणत्याही धर्माचा असो तरी वेळ प्रसंगी तो त्याचा धर्म दाखवतो. नको मागे माझ्या अशी. साऱ्या अनाथांना सोडे. सबको लाइन में खड़ा रहो. येते